तर चला सकाळच्या आज काय आहे नाश्त्याला आहेत आता कांदा पोहे. हे पोहे ही अशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर, टोमॅटो, गाजर, हिरवी मिरची, कांदा सगळं घेतले. आणि हे जे आहे ते ह्याच्यात तुम्हाला मी दाखवते. मी दही कसं लावते आणि दही बघा कसं झालं एकदम असं आपलं चक्का दही दाखवते तुम्हाला. एकदम असं नंबर 1 मध्ये दही होतं आहे. आता दही पोहे खूप आवडतात आणि आज आहे गुरुवार आणि चतुर्थी. तर माझ्या सर्व ताईदादांना चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आणि गुरुवारच्या पण सर्वांना शुभेच्छा. तर चला आता पोहे करून घेते. आणि चतुर्थी दिदीला मला असती तिच्यासाठी उसळ केली ती पण दाखवते तुम्हाला. तर चला मैत्रिणींनो, उसळ करून घेतली अगोदर आणि त्याच कढईत मी आता पोहे करायली आहे. तर हे पाय जिरे मोहरी आणि पोह्याला जर शेंगदाणे टाकले तर सगळे काढून ठेवते तर कोणीच खात नाही. एरवी मी टाकत असते मला उपास नसला कारण त्यांनी जर काढले तर मी खाते. पण आता कोण खाणार, सगळे वेस्ट होते शेंगदाणे, कुणीच खात नाही. दीदीला बी चतुर्थी असल्यामुळे नाही टाकायचे. गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि असे सर्व असं घालून जर पोहे केले तर एकदम 1 नंबरमध्ये छान होते. तर करून बघा. चला आता गरम गरम पोहे आणि दही, कांदा पोहे आहे. कांदा पोहे आणि दही ही महाराष्ट्राची आपली फेवरेट डिश आहे बरं का. मस्त असे पोहे आपल्याकडे पाहुणे जरी आले तरी पण आपण कांदा पोहेच करतो. आणि विशेष म्हणजे मुलीला बघायला जरी आले तरी पोह्याचा कार्यक्रम असं म्हणते. तर आणि पोहेच असते तर त्याच्यासोबत शिरा, पण पोहे अगोदर. तर हे असे आपले पोहे खूप दिवसानंतर करायले मी आज. मला तर खूप आवडते. पण आता हे चतुर्थी आणि गुरुवार दोन्ही पण एक दिवशी आले तर चला असू दे. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर म्हणलं आजच्या व्हिडिओची सुरुवात आता माझे गुरुवारचे उपास चालू आहे. तर म्हणलं आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण आपल्या स्वामी महाराजांच्या तुम्हाला दर्शन देऊनच करावी. तर माझी अशी पूजा झाली सकाळची. आता वाजलेले आहेत 11. तर चला मैत्रिणींनो, अशी झाली आपली पूजा. स्वामींना पंचामृत स्नान घालून घेतला. चतुर्थी आणि माझ्या सर्व ताईदादांना चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा बाप्पाच्या स्वामींच्या कृपेनं पूर्ण होत ही स्वामी बाप्पाचरणी प्रार्थना करते. तर पूजा वगैरे अशी करून घेतली. सकाळीच नैवेद्य दाखवून घेतला दूध साखरेचा. संध्याकाळी स्वयंपाक झाला, संध्याकाळचा वेगळा नैवेद्य. आणि म्हटलं थोडंसं खायचं पण आपला उंबरठा पूजन बी माझ्या ताईंसोबत थोडंसं शेअर करावं. तर हे पहा असं. तर माझं दर गुरुवारी असं असते, भेटले फुलं भेटतेतच, नाही भेटले तर उंबरठा पान आणि हळदी कुंकू लावून अशी पूजा ही तर असतीच आहे आपली. इकडं दिवा वगैरे लावून घेतला होता, शांत झाला आहे, सकाळीच पूजा झाली आहे. तर आपलं छान असं कांदा टोमॅटो लसूण छान वाटलेलं आहे, पाहू शकता. आता मला मसाले वगैरे जास्तीचे घालायचे नाहीत, मला फक्त घालायचे ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, ते थोडंसं हे असतं चवीनुसार तेवढंच घालायचं आहे. हळद घालायची आणि काळे मसाले वगैरे मला कुठलाच मसाला नाही घालायचा. नॉर्मल भाजी करायची कारण रोज मसाल्याचं खाऊन पण पित्ताचा वगैरे त्रास होतो ना आता त्याच्यामुळे. तर असं तर शेंगामध्ये दोनच्या शेंगा घालून घेते. मुलांच्या पण खाण्यात यायला पाहिजे सर्व, त्याच्यामुळे मी हा असं बीन्सची भाजी मसाले भातात तर बीन्स मी घालतेच आहे, पण भाजी पण करते मैत्रिणीला. छान अशी वाफू द्यायची असं वाटायली. तर चला आता झाकण ठेवते थोडा वेळ. तर हे पहा आपलं राजगिऱ्याचं वरण कसं मस्त शिजलं आहे. ह्याला मी काय केलं आहे, थोडीशी केक आपलं अशी चिचुके इतकी अशी चिंच घातली आहे, तर 1 नंबरमध्ये होतं आहे. हे पहा आता ह्याच्यात तिखट वगैरे सगळं टाकून फक्त मीठ टाकून लसूण भरपूर घालायचा, मेथ्या घालायच्या आणि ह्याला फोडणी देऊन घ्यायची आता मला. तर हे सगळ्यांना आवडतं आहे मैत्रिणींनो. तर बघा ह्याच्यात आणली बघा आईस्क्रीम. हे कोण आणले तर वेगवेगळी आणली, ज्याला जशी आवडेल तशी आणली आहे. आणि हे काय रे जय? हां ठेवायला 1 मिनिट.
दीदी ह्याच्यात काय आणलंय ग ह्या डब्यात? तर ह्याच्यात आहे फालुदा, हे असं पॅकिंग. तर चला हे आता फ्रीजमध्ये ठेवावं लागेल जेवण झाल्याच्या नंतर. आता माझा स्वयंपाक चालू आहे, मला नैवेद्य दाखवायचा आहे. ए जय, हे फ्रीजमध्ये दे ठेवून बाळा. हा तर राजगिऱ्यावरून आपलं तेल घातलं. हे बघ झालं, 1 मिनिट. आता पोळ्या टाकल्या की झालं. ह्या मेथ्या, हे आपलं लसण, मेथ्या जरूर माझ्या वरणाच्या मेथ्या असतातच. फक्त आपल्या शरीरासाठी पण चांगल्या असतात आणि खाण्याला पण. हे हिंगाचं वरण 1 नंबर लागते. बघा असं लाल झाला की हे असं झाकून घ्यायचं. मी असं झाकत असते, एकतर फोडणी पण वेस्ट जात नाही आहे आणि छान पण होती आहे. तर हे वरण जास्त आहे राजगिऱ्याचं. तर हे घट्ट पातळ वरण नसतं, हे घट्टच असते, भाजी टाईप. आपण हाटून भाजी, गरगटा भाजी कसं करतो त्या टाईप असते. ते सगळं उडालं बघा फोडणी. तर चला आता मीठ घालून घेते. हे का आलीत आता. आईस्क्रीम आणली. अजून त्या डब्यात काय? फालुदा. हां फालुदा. कसं काय आणला? आज तुला हे ना संकट चतुर्थी. माझ्यासाठी सगळेच खातील की सगळ्यांनाच आणलंय. मग काय म्हणतात, खाली त्या मॅडम उसळ आवडली का? तर इथं ना उसळ वगैरे करता येत नाही मैत्रिणींनो. त्या बँकेत एक जणाला उसळ करून मी आज चतुर्थी म्हणलं तर दिली होती बघा. तर हे अशा शेवाय आपल्या भाजून घेतल्या आपले मस्त अशा लालसर कलर येईपर्यंत. आणि हे बदाम मी त्याच ह्याच्यातच तुपात बदाम तळून घेतले, थोडासा बारीक करून घेतले. तर हे वरण फोडणी दिलेलं पडले. सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मला गॅस आवरून घ्यायचा आहे. तर हे असं इतकं म्हणजे लालसर तुपात भाजून घेतलं. इकडं दूध ठेवलं आहे. तर आता दूध थोडंसं गरम झालं की ह्याच्यात टाकून देऊन ही खीर आपली तयार. तर हे बदाम टाकून घेते आणि हे शेवया पण टाकते ह्याच्यातच. मोदक झाले. बाप्पाच्या नैवेद्याला मोदक करून घेतले. हे स्वामींना भात केला, असा खीर केली सारी. तर बघा, तर आता याला शिलायला 10-15 मिनटं जवळपास लागते. तर नुसत्या दुधात शिजवायले मी. छान होती आहे. तुमच्याकडे अजून ड्रायफ्रूट असले, बदाम काजू पिस्ता जे आहे ते तुम्ही टाकून बनवू शकतात. 1 नंबरमध्ये होती आहे. नुसत्या दुधात शिजविली, त्याच्यात कुठलं कस्टर्ड पावडर वगैरे काहीच टाकायची गरज पडत नाही. 1 नंबरमध्ये होती आहे. तर हे ह्याच्यात आपली भाजी 1 नंबरमध्ये झाली आहे, बघू शकता. छान मसाले वगैरे काहीच घातलं नाही मी आत. आणि हे आपलं हे राजगिऱ्याचं वरण 1 नंबरमध्ये होतं आहे. ह्याच्यात भात आहे. हे आणले तर टोमॅटो संपले होते माझे. आणि हे कारले आम्हाला ना भाजी नाही लागत, आम्हाला कारले फ्राय लागते तर तव्यावर, जसं की मी तुम्हाला दाखवले. हे असे आता हे उद्याच्याला 2-3 मीठ टाकून तव्यावर टाकले का की सगळेच लेकरं बी खाते. तर या पोळ्या आता आपली खीर शिजायली, मोदक झाले तर